नमस्कार सर्वांना, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला आज आपण स्पेशल असा आखाड स्पेशल असा चिकनचा बेत बनवणार आहोत. तर चिकन बिर्याणी आणि चिकन मसाला असा बेत ठरलेला आहे. तर सगळ्यात अगोदर बिर्याणीची तयारी करून घेतली मी. बघा, मसाले, खडे मसाले, हळद, धना पावडर, बिर्याणी मसाला, मिरची पावडर, घरगुती काळा मसाला सगळं घेतलेलं आहे. कुकरमध्ये सगळ्यात अगोदर कांदा परतून, खडे मसाले, तमालपत्र मस्त व्यवस्थित तेल टाकून परतून घ्यायचे. कांदा लालसर होईपर्यंत परतला. खडे मसाले टाकून घ्यायचे, सगळे बाकीचे पावडर, मसाले, मीठ सगळं व्यवस्थित परतून घ्यायचे. आणि त्यामध्ये धुतलेलं स्वच्छ असं चिकन घालून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. झटपट रेसिपी दाखवते एकदम बिर्याणीची. त्यामध्ये एक लिंबू पिळून घ्यायचं. दही आवडत असल्यास तुम्ही दही पण वापरू शकता. लिंबू किंवा दही दोन्हीपैकी काहीही चालेल. पाणी गरम करायला ठेवले बघा, त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं. बघा, जेवढा तांदूळ आपण वापरणार आहे त्याच्या डबल पाणी वापरायचं आहे. पाणी उकळलं की त्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचा आणि मस्त असं कुकर लावून घ्यायचा. फुल गॅसवरती 3 शिट्ट्या करायच्या कुकरच्या. मस्त झटपट अशी आपली बिर्याणी तयार होते. चला आता कुकर लावून घेऊया आणि चिकन मस्त बॉईल करून घ्यायचं आहे. त्यासाठी तेल तापायला ठेवले, त्यामध्ये कांदा तळून घेतला आणि चिकनला हळद आणि मीठ लावून घ्यायचं. मस्त सोडून घ्यायचं. थोडीशी धना पावडर पण त्यातच टाकते मी. व्यवस्थित सगळं चिकनला मस्त लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं. बघा, कुकरच्या शिट्ट्या व्हायला लागल्या तिकडे बिर्याणीच्या, तोपर्यंत इकडं चिकन शिजवून घ्यायचे. कांदा मस्त तळला गेला की त्यामध्ये चिकन घालून घ्यायचं. व्यवस्थित आता त्याला हलवून घ्यायचं एकजीव होईपर्यंत. आणि त्याच्यावरती एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं. गरम पाणी केलेलं नव्हतं, तर वरती ठेवलं ना तर ते पाणी 4 ते 5 मिनटात छान गरम होतं. ते गरम पाणी नंतर आपण चिकनसाठी वापरायचं. बघा, छान बॉईल व्हायला लागले तर आपल्याला जेवढं आता आवश्यक आहे तेवढं पाणी घालायचं त्यामध्ये. मस्त चिकनला उकळी आली बघा. छान असा आपला आजचा बेत आहे आखाड स्पेशल. एकीकडे तोपर्यंत बिर्याणी तयार झाली बघा आपली, एकदम सुटसुटीत छान झणझणीत बिर्याणी. तोपर्यंत आता चिकन मसाला करणार आहे त्याची तयारी. बघा, खोबरं असं एकदम लाल भाजून घ्यायचं आणि कांदा पण भाजून घ्यायचा छान. कांदा खोबरं बारीक करून घ्यायचं. चिकन शिजलेले, तेल गरम करायला ठेवले. आता तेलामध्ये 2 तमालपत्र आणि चिकन मसाला, लाल तिखट, काळं तिखट, थोडासा गोडा मसाला आणि कांदा खोबरं बारीक केलेलं वाटण, त्यामध्ये थोडंसं आळणी पाणी घालायचं आणि एकदम छान भाजून घ्यायचं हा मसाला. सगळी टेस्ट ह्या मसाल्यावरतीच आहे. मसाला काळा होईपर्यंत भाजला तर छान चिकन तयार होतं. आपण आज ग्रेव्ही तयार करणार आहोत, चिकनची मसाला ग्रेव्ही. पातळ भाजी नाही बनवणार. बघा, मस्त काळा कलर आलेला आहे त्याला. आता त्यामध्ये चिकन घालून घ्यायचं शिजलेलं. थोडंसं वरून मीठ ॲड करायचं आणि मस्त हलवून 2 मिनटं त्याला उकळी काढून घ्यायची. थोडंसं जर ग्रेव्ही पातळ आवडत असेल तर थोडं पाणी टाकायचं त्यामध्ये. मीठ आणि पाणी नंतर ॲड करायचं. मस्त 4-5 मिनटं कमी आच करून शिजवून घ्यायचं. बघा, किती छान तरीबात चिकन आपलं तयार झालेलं आहे. मस्त असा आजचा बेत तयार झालेला आहे. तयारच आहे आपली चिकन मसाला भाजी. तर आता गरम गरम छान अशा भाकरी करून घेऊया आणि जेवायला वाढून घ्यायचे. व्हिडिओ बघायला आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. असेच छान छान व्हिडिओ म्हणजे तुम्हाला पुढे पण पाहायला भेटतील. तर या सगळे जेवायला. चिकन मसाला, आळणी चिकन, बिर्याणी, बाजरीची भाकरी, कांदा, मस्त असा आज आखाड स्पेशल बेत आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.